हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, ह्या कोंबडी आणि डोमकावळ्याला तर तुम्ही ओळखतच असाल. आजकाल ना यूट्यूबवरती कसं झालं माहिती आहे का, स्पेशली ह्या डेली व्लॉगर कॅटेगरीमधल्या लोकांचं, म्हणजे आपल्या बायकोच्या नावाने किंवा बाईच्या नावाने चॅनल उघडायचं आणि त्या चॅनलचा सगळा ताबा नवऱ्याने घ्यायचा आणि बायकोच्या नावावर आणि बायकोचं दाखवून आहे ना तिच्या नावावरती चॅनल खपवायचं आणि डॉलर्स कमवायचे. ह्या डोमकावळ्यांनी पण आहे ना तसंच केलं, म्हणजे कोंबडीच्या नावाने चॅनल काढले आणि स्वतः मात्र करता धरता बनून बसल्या त्या चॅनलचा. आणि त्या कासव कोंबडीबद्दल तर बाबा काय बोलायचं, 20 वेळा त्या कॅमेरा तिच्या थोबाडावरती दाखवत असतो. आणि काय त्या कोंबडीकडे बघून तर तिला काय वाटतं काय माहिती, पृथ्वी तलावरती कुठल्या मुहूर्तावरती ती पैदा झाली होती, अमावस्या पौर्णिमेला होती का ग्रहण लागलं होतं तेव्हा काय माहिती, जे हिला लोक बघतात आणि ह्यांचे व्लॉग बघणं पसंत करतात. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे ना त्या व्लॉगमध्ये. प्रोडक्टिव्ह तर सोडावं, प्रोडक्टिव्ह तर काय घेणं ना आपल्याला, बट ॲटलिस्ट थोडं छान बघण्यासारखा कॉन्टेंट तरी. ह्यांचा क्रिंज कॉन्टेंट आधी आठवड्यातून 4 वेळा दाखवत असतो, माझी बायको रोडते, माझी बायको हे करते, माझी बायको ते करते. त्या कोंबडीला ना, म्हणजे त्या डोमकावळ्याच्या बायकोला रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही. आता तुम्ही म्हणाल करता धरता म्हणजे काय, म्हणजे फक्त बायकोच्या नावाने चॅनल उघडायचं आणि स्वतः काहीही कामधंदा करायचा नाही. खाल्लेले आपलं टेस्ट ठिकाणी पुसायचे खाल्लेले हात आणि उगाचच कॅमेरा इकडे इकडे झापझूप करून बायकोला दाखव, मुलांनाच दाखव, मुलींनाच दाखव, हेच दाखव, आईलाच दाखव, मावशीला दाखव, असं करायचं आणि घरात बसून आयत्यावर पायते पैसे मिळवायचे. आणि ह्यांना कोणी काय केलं, म्हणजे कॉमेंट केली किंवा कोणी काही बोललं की त्याच्यावरती आपले 10-10, 15-15 व्हिडिओ बनवायचे आणि अजून आऊचा बाऊ करून अजून पैसे कमवायचे. म्हणजे कशाला, आपल्या डांगीला नेटच नको, आयतं घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. ह्या लोकांना तर असं वाटत असेल, बरं शाळा तर शिकले नाही, आता तो म्हणत असेल बरं झालं आम्ही शाळा शिकून काय फायदा झाला, एका नोकरदार व्यक्तीपेक्षा आम्ही चांगलं कमवतोय, तेही अजून फॉरेन करन्सीमध्ये. मंडळी, तुम्हाला पण तुमचं चॅनल एकदम फटाक्कन ग्रो करायचं असेल, एकदम मस्त, एकदम छान छान मिलियनमध्ये सबस्क्रायबर मिळवायचे असतील, तर तुम्ही पण ही आयडिया करा. तुमचं लग्न झालं असेल तर बायकोच्या नावाने एक चॅनल चालू करा आणि बायकोचं मागचं पुढचं वरचं खालचं सगळं इकडून इकडून कॅमेरा फिरवायचा, तिला सगळं दाखवायचं. ती रडली तरी दाखवायचं, ती हसली तरी दाखवायचं, ती फुगली तरी दाखवायचं. उद्या ती मारायला लागली ना तरीसुद्धा तिच्या चितेपाशी नेऊन कॅमेरा दाखवायचा. ह्यालाच म्हणतात डेडिकेटेड सो कॉल्ड व्लॉगर, जसा हा डोमकावळ्या करतो. ह्याचं अगदी विश्वच ते आहे, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरं काहीच दिसत नाही. आता चुकून म्हटलं चला ह्यांच्या चॅनलवरती लग्न वगैरे आहे, ह्यांच्या भावाचं वगैरे, म्हणजे डोमकावळ्याच्या भावाचं लग्न वगैरे होतं, म्हणून म्हटलं चला काहीतरी विदर्भातलं लग्न थोडंसं वेगळं आहे, इंटरेस्टिंग काहीतरी कंटेंट बघायला मिळेल. पण ह्या कोंबडीला बघितलं आणि जो काय इंटरेस्ट होता ना तो माझा इंटरेस्टसुद्धा मावळून गेला. म्हणजे ह्या बाईला बघून लोक कमेंट करतात ही मंदच आहे, हिला कळतच नाही, दिसतं नीट राहतच नाही, येडी आहे, हिला चालताच येत नाही, असं तसं, केस पण विंचरत नाही कधी, असं तसं. तर थांबा मंडळी, येडी ती नाही, येडे तुम्ही आहात, जे तुम्ही लोक तिला बघता आणि तिला अजून मोठं होण्यासाठी मदत करता. म्हणजे कसं, ती बाई आहे ना तुम्हाला येडावडून पेढा खाते. म्हणजे एका अर्थाने कंटेंटचं मेन कॅरेक्टरच ती आहे ना त्या चॅनलचं. आता बघा, रिसेंटली त्या डोमकावळ्याच्या घरात लग्न झालं, त्यामध्ये हा माणूस म्हणजे डोमकावळा म्हणतो, माझ्या घरात पण नॉर्मल माणसासारखं सगळ्या गोष्टी होत असतात, मी काय घरात नसतो सारखं आणि सगळं तुम्हाला काय मी सगळं दाखवू शकत नाही, त्यामुळे सारखं कॉमेंट करू नका की हे दाखवा ते दाखवा. अरे दाद्या, सॉरी डोमकावळ्या, काय बोलतोस तू, जरा शरम कर. हेला मला कळतच नाही, तू कुठल्या अर्थाने म्हणतोस की मी घरातच नसतो. आपलं 24 तास तर घरात बायको भोवती गिरक्या घेत असतो, घुटमळत असतो, फरडासारखा पडीक असतो, बायकांमध्येच पडलेला असतो. कधी आई असते बाजूला तर कधी बायको असते आत, नाही तर कधी मुली असतात, नाही तर कधी शेजारी पाजारी असतात, नाही तर आजी असतात. किती खोटं बोलतोस रे की मी घरात नसतो. घरात नसतो तर मग कुठे असतो तू, सांग बरं. कारण काही कामधंदा तर तू करत नाहीस, कधी गेलेला कामाला वगैरे तर दिसत नाही. आणि म्हणे मी कधी घरात नसतो. म्हण मी घरातच असतो, बाहेर कधीतरी जातो, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरचं काही कंटेंट दाखवू शकत नाही. बघू वाटलं तर घरातलं माझं रोजचं रडकं घराणं बघा, माझी रडकी बायको बघा, नाही तर न बघू नका, असं म्हणायचं आहे का तुला?
आणि ह्या लोकांचं काय माहिती आहे का, ब्लॉगच्या सुरुवातीला हे लोक बोलतात मी काय तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही असं तसं. आणि काय रे, तुझी ती घुमा ती कोंबडी रडते आणि तू पार तिच्या तोंडात घुसून घुसून कॅमेरा घुसवतोय दाखवतोय. म्हणजे कॅमेरा हा माणूस एवढा घुसवतोय ना तिच्या तोंडामध्ये, पार ती रडते. रडत असताना परत तिचा शेंबूड दिसतोय. शेंबूड सुद्धा दाखवलाच आणि तू म्हणतोस की मी काय तुम्हाला सगळं सगळं दाखवू शकत नाही. आता अजून किती काय काय दाखवायचं बाकी राहिलंय. मारे बंद कर, ते तरी कशाला दाखवतोस? कोणी बळजबरी केली आहे का तुला? उगाचच म्हणतो मी काय तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही हे ते. तुला काय वाटतं रे, तुझा व्लॉग बघितल्याशिवाय तुझा कंटेंट बघितल्याशिवाय लोकांच्या घशाखाली घास उतरणार नाही का? पॉप्युलेशन कमी होईल यार, थोडं तिकडे लक्ष दे, पोरांकडे पोरींकडे. वाऱ्यावर सोडलेत आणि आपला कॅमेरामध्ये बायलागत बसलेला असतं वेड्यासारखं. तू ना रेग पण दाखव, समजलं ना? कुठली म्हणतीये तेच बाकी होतं, म्हणजे अजून अजून तुला पैसे मिळतील घरात बसून तुकडे मोडायला. आणि ह्या लोकांना ना प्रमोशन पण येतात. प्रमोशन म्हणजे गोरं होण्याचं प्रमोशन. आजकाल ते कुठल्या तरी हजारो कंपनीचे प्रॉडक्ट्स येतात, क्रीम्स येतात, प्रॉडक्ट्स म्हणजे सिरम फाउंडेशन अँड ऑल असले प्रॉडक्ट्स येतात. आणि मला तर काय म्हणायचं माहिती आहे का, तुझे मेल वगैरे येतात ना तुला प्रमोशनचे, तू जे ॲक्सेप्ट करतो ना त्या लोकांना म्हण माझ्या बायकोला हे हजारोच्या टूथब्रशची किंवा हे फाउंडेशनची गरज नाही आहे. तिला ना अक्कल नाही आहे, तर तिला ना अक्कल वाढवण्यासाठी काहीतरी खाऊ घालायचं आहे मला. तर अक्कल वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही प्रॉडक्ट असेल ना तर ते द्या. कारण ती एवढी येड्यासारखी वागते ना, तिला काही कळत नाही. म्हणून थोडंसं ते तसलं फालतू प्रमोशन करणं बंद कर आणि थोडं तुझ्या कामाचं प्रमोशन येतं आहे का ते बघ. नाही तर स्वतःच चौकशी कर की बाबा थोडं डोक्याची चालाकी वाढवण्यासाठी किंवा IQ वाढवण्यासाठी ॲटलिस्ट, नाही तर निदान थोडी बुद्धी येण्यासाठी तरी ना काहीतरी प्रॉडक्ट असतील तरी द्या. हे लोकांचं कसं माहिती आहे का, म्हणून म्हणतात मुलींचं ना योग्य वयात लग्न झालं पाहिजे. नाहीतर हे यांच्यासारखं बालविवाह झालं ना, ही असे वांदे होतात. धड आई लहान आहे का ते बाळ लहान आहे, नेमकं कोणाला समजवायचं कोणाची समजूत काढायची कळतच नाही. मुलगी रडतीये तर तिकडं आई पण रडत बसते का, ते मी तुम्हाला सांगेल पुढे. हे असंच होणार ना बालविवाह झाल्यावरती. म्हणजे बालकांचे बालविवाह झाले आणि आता त्या बालकांना बाळं होत आहेत असं व्हायला लागले. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय होऊ शकतं, तुम्ही ह्यांच्याकडून अपेक्षितच काय ठेवू शकता ना? बिकॉज आई वडिलांनाच अक्कल नाही तर बाकीच्यांच्या अकलीचे किती वांदे असतील ना. आता ह्या डोमकावळ्याला ना कधी नाही ते 7 जन्मात बायको भेटलीच नव्हती, म्हणजे न भेटल्यासारखंच वागतो. इतर वेळी तर हा बायकोच्या मागे पुढे असतोच. पण बेअक्कल कांदा, लग्न आहे घरामध्ये, पाहुणे रावळे सगळे सोयरे बायरे जमलेत आणि तिथे पण हा आपला किती लंपटासारखा आपण किती बायले आहोत ना हे सिद्ध करतोय. म्हणजे लग्नाची घाई, लग्नाची कामं राहिली बाजूला आणि हा मूर्ख माणूस बायकोचं आपलं रडणं फुगणं रुसणंच मिटवत बसलाय. अरे एवढी नाटकं एवढे नखरे त्या नवरीने पण केले नसतील रे, जेवढे हे तुम्ही दोघं रिकामटेकडे बसून करतायत, जेवढी ही 2 लेकराची आई करून बसली आहे तिथे. म्हणजे आता घरात जास्त पाहुणे आहे, 4 लोक जमली की लहान मुलं थोडंसं करतात चिडचिड, टँट्रम्स थ्रो करतात. आता त्यात लग्न म्हटल्यावरती किती काहीतरी गोष्टी असतात नवीन. मग तिथे 2 वर्षाचं बाळ असो, 4 वर्षाचं असो किंवा 8 वर्षाचा असतो, त्याला थोडी एक्साइटमेंट असते. त्यामुळे ते थोडंसं म्हणतं की बाबा मला नाही झोपायचं, त्याचं सगळं लक्ष खेळण्याकडे असतं. तर आता त्यात ते बाळ झोपत नाही, तर त्याच्यामध्ये त्या बाळाची काय चुकी, त्या मुलीची काय चुकी. पण ह्या नाटकी कोंबडीला काय घेणं देणंच पडलं नाही. हिला ती मुलगी सोडून लग्न एन्जॉय करायचं होतं. म्हणजे तुम्हाला लग्नच एन्जॉय करायचं, अजून तुमचं एन्जॉय करणंच बाकी आहे, तर मग कशाला जन्माला घालायचं ना? थोडं थांबायचं होतं. सगळं एन्जॉय करून ह्या सगळ्या मोहमायातून बाजूला पडल्यावरती सगळं पोरं जन्माला घालायची होती. पण नाही, ह्यांना घाई एवढी असते आणि त्यात वरतून हे असे वांदे पण होतात. आता दोष कोणाला द्यायचा सांगा? पण ह्या डोमकावळीचं म्हणजे ह्या कोंबडीचं कसं आहे माहिती आहे का, तिला वाटतं ना तिला पण सवय झाली डोमकावळा आजूबाजूला बसवून खेळायची. म्हणजे हिचं कसं झालं माहिती आहे का, घरात लग्न चालू आहे, आता लग्नामध्ये माझा नवरा माझा पदर सोडून गेलाच कसं काय हे हिला पटलं नाही वाटतं. म्हणून घरात लग्न चालू आहे, स्वतः मोठी जाऊ आहे, सख्ख्या देराचं लग्न चालू आहे आणि बसली रडत. म्हणजे कारण काय तर रडायचं, मुलगी झोपत नाही आणि मला लग्नाच्या रीती वगैरे जे काय आहे ते एन्जॉय नाही करतायत. आता त्या मुलीला झोपायचं नाही आहे तर नका ना झोपू, खेळू द्यात. जेव्हा ती थकेल, जेव्हा तिला झोप येईल तेव्हा ती गपचूप येऊन झोपेल कुठेतरी. नाही तर म्हणेल बाबा मम्मी मला झोपव, नाही पप्पा झोपव. एवढं काय त्याच्यामध्ये बळजबरी आहे का बाबा? बाळ आहे ते, लहान आहे ते, किती केलं तरी असून 3-4 वर्षाच्या मुलीकडून तुम्ही किती अपेक्षा करू शकता ना.
चार माणसं स्वतःला एन्जॉय करायचे म्हणून त्या मुलीला उगाच ऑन कॅमेरा मारहाण करायची, रडारड करायची, स्वतः पण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी नाही व्हायचं, उगाचच फालतू क्षुल्लक कारणावरतून पनवतागत रडत गौरत बसायचं. पण शोभतं का हे तुमच्या लोकांना? हां, शोभतं का? घरातले मोठे आहात ना, सांगत होता मला मोठ्या जावायचा मान दिला, मला मोठ्या मुलाचा मान दिला, मोठ्या दिराचा मान दिला, आणि तुझी ती बायको फक्त शरीराने ताडासारखीच मोठी झाली, अकलीने ते बेअक्कलच आहे. बघा जरा दुसऱ्या ब्लॉगरच्या मुली बघा, 6-6, 5-5 वर्षाच्या असून किती शहाण्या, किती हुशार आहे. तुमच्या आजूबाजूलाच बघा नॉर्मल लोकांच्या मुली किती हुशार आहे. तुमच्यासारख्या लोकांना काय, मुलीकडे लक्ष नाही द्यायचं, बायकोच्या मागे मागे कॅमेरा घेऊन फिरायचा. मुलीकडे लक्ष द्यायला वेळ तरी असला पाहिजे ना तिच्यावरती नीट संस्कार द्यायला. आपलं बायकोतून तुला मन भरत नाही, तिच्यातून तू अजून बाहेर पडला नाहीस. मुलींकडे कधी लक्ष द्यावे, संस्कार, जगाचं ज्ञान तर बाहेर बाजूलाच राहिले. ह्या गोष्टी तर तुझ्यासारख्या लोकांच्या ना डिक्शनरीत काय सोड तोंडात येतच नसते. लेकरं सांभाळतच होत नसेल ना तर जन्मच नाही द्यायचा. मग तुम्ही लग्नाला आलात, ते सगळं रुसणं फुगणं चालू आहे, तर मग लग्न यायचंच कशाला? म्हणायचं बाबा नाही होतं आम्हाला लग्न वगैरे करणं. ह्या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत पडायचंच कशाला? करणं होत असेल तर जन्म द्या, नाही ते नका करू. तुम्ही जन्माला घातले नाही त्या मुलांना, तुम्हाला त्यांचं सगळं करायचं आहे. दुसरं तिसरं कोणीही येणार नाही. जे म्हणतात ना तुम्ही जन्माला घाला, आम्ही येतो सांभाळायला वगैरे, हे सगळे बोलायला असतात, कोणीही नसतं. मग तिकडे भले आई असो ना सासू असो, प्रत्येकाला त्याच्या गोष्टी असतात लावून दिलेल्या. तुम्हाला तुमची मुलं जन्माला घातल्याची, तुम्हाला तुमची सांभाळायची. त्याच्यामुळे हे असली नाटकं करणं बंद करणं, आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये हे असलं विरजनतणं नक्काच घालू. नाहीतर आपलं गप बसायचं. नाही घातली ना जन्माला तरी चालेल, तुम्हाला कोणी म्हणणार नाही काही. आणि पहिलं सांभाळता यांना होत नाही तर लगेच यांना दुसरं चाललेत जन्माला घालायला. म्हणजे किती बेअक्कल अडाणी लोकांना फॅमिली प्लॅनिंग, पेरेंटिंग ह्या शब्दाचा अर्थ तर कळतच नसेल. मग काय हे असंच होणार ना प्रत्येक वेळी. ह्या कोंबडीचं कसं आहे माहीत आहे का? बघितलंच असेल तुम्ही, प्रत्येक वेळी इन एव्हरी व्लॉग तुम्ही पाहिलंच असेल, ह्या बाईला धड कुठलं काम करणं होत नाही ना, धड कुठलं स्वयंपाक बनवता येत नाही ना, धड कुठली गोष्ट करता येत नाही नीटनेटकी. कशी काय बिचारी पोरं जन्माला घालते ना, मला हेच कळत नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी तर करता येत नाही, काम करता येत नाही. साधा एक ॲपल चिरायला सुद्धा हिला तास लागतो. म्हणजे 20 मिनिटाचा व्लॉग पूर्ण हिनी झाला, म्हणजे ह्यांचा एक पूर्ण 20 मिनिटाचा व्लॉगमध्ये ना ती फक्त ॲपलच चिरत होती. तिचं अजून ॲपलसुद्धा कापून झाला नव्हता. म्हणजे बघा, ज्या बाईला 20 मिनिटं लागतात एक ॲपल कापायला, मुलं जन्माला घालायला बरं जमतात. म्हणजे हे म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ह्या बाईला ना बाकी कुठली कामं जमत नाही, ते मात्र जमतात. घरात सगळी कामं तर त्या डोमकावळ्याची आईच करत असते. ह्या बाईला फक्त सासूच्या जीवावर आयतं बसून खायची सवय लागली आहे. नाहीतरी नेटच नको ना आपल्या, कशाला उगाच. ज्या प्रकारे ह्या पोरीला ही ना झोक्यात टाकून झोपवत होती ना, तर डोमकावळ्या तुला एक माझा सल्ला आहे, एक काम कर, तू ना त्या पोरीला ना झोळीत टाकूच नको. तुझी ती बायको आहे ना, ती जी आग लागल्यागत भटकत असते कोंबडी, तिलाच ना झोळीत टाक आणि झोका देत बस. कारण तीच लहान बाळ आहे, सारखं रडत गौरत असते, नखरे नाटकं करत असते, फुगून बसते, म्हणे एवढी हट्टी आहे तेवढी हट्टी आहे. हट्टी बिट्टी काही नाही. जी लोक ना असं घरात लग्न कार्य चालू आहे मुद्दाम अटेन्शन सीकर करतात, अटेन्शन सीकर सारखं करतात ना, ती लोक हे सगळं मुद्दाम नाटकच करत असतात. काय माहिती मुद्दाम करते का काय करते का, पैदासच अशी आहे चुकीची, काय माहिती. वेड्यासारखं स्वयंपाक नाही करता येत, काही करता येत नाही. एकादशी पोहे बनवले होते, तर आता मोठ्यांचं काय, मोठे गपचूप खातात. एखाद्या वेळ चांगलं नाही झालं तर मोठ्यांचं कळतं. आता त्याची ती छुरी नावाची मुलगी बारकी, तिला पण खायला दिले. तर आता लहान मुलांचं कसं असतं, लहान मुलं देवाघरची फुलं जी आहे ते सरळ निरागसपणे बोलून जातात. आता ती मुलगी पण म्हटली मम्मी पोहे नाही चांगले झाले. तर आता ती मुलगी म्हटली पोहे नाही चांगले झाले, त्या एवढ्याशा क्षुल्लक कारणावरतून पण ही पनवती फुगवून बसली. आता ती मुलगी लहान आहे, चांगलं झालं तर चांगलंच बोलणार, नाही झालं तर वाईटच म्हणणार ना, उगाच कशाला खोटं बोलेल. त्यावर पण ही बावळटबाई फुगून रुसून बसली. आता काय बोलायचं, म्हणजे कोण लहान आहे, ती 3 वर्षाची छुरी नावाची मुलगी का 30 वर्षाची ही घोडी? मला सांगा, आता तुम्हीच सांगा, कॉमेंट करून सांगा, कोणाला झोळीत झोपायची गरज आहे, त्या छुरी नावाच्या मुलीला का ह्या कोंबडीला? फक्त हा डोमकावळा कोंबडी 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 करत असतो. ह्याला दुसरं काही येत नाही, कामधंदा तर काही करतच नाही.
बायकोच्या मागं 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 करायचं, नुसतं तेच करायचं. म्हणजे कसं लोक जसं बायकोचा नंगानाच करतात हा पण तसाच करतोय. म्हणजे कॉन्टेंट हो कॉन्टेंट, तिला आपलं दाखवायचं आणि आपलं लॅविश लाईफ एन्जॉय करायचं रिकाम टेकड्यासारखं. कुणी ह्या लोकांना यूट्यूबचं व्लॉगिंग डेली व्लॉगिंगचे सल्ले दिले काय माहिती. त्या लोकांनाच पहिले मैदानात घेऊनच चांगला चोपला पाहिजे. ह्यांच्यासारख्या फालतू लोकांना हे व्लॉगिंगची आयडिया दिली. म्हणजे कसं आजकाल यूट्यूबवरती हाच कॉन्टेंट चालू आहे, बायको दिखाओ और पैसा कमाओ. आता ह्यांचा बच्चा दिखाओ तर चालूच आहे. आता बायको दिखाओ पण म्हणजे पहिल्यापासून ह्याचा तोच होता, पण आता अपग्रेड झालं ना, आता प्रगती झाली. आता बायको सोडलं, आता बच्चा दिखाओ. अभी बच्चा दिखाएंगे और उसके ऊपर और 5 साल का कंटेंट तो हमारा फिक्स हो गया. पंचवार्षिकी योजना, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी आहे ना, मग आता हे असंच वागणार. घरातली मुलगी असो, सून असो, मुलगा असो, आईबाप असो, कोणी असो, काहीही असो, सगळ्यांना दाखवायचं. पण ह्या लोकांकडे बघून, हे जे असं वागतात ना, ह्यांच्याकडे बघून मला असं वाटतं ह्यांचे आई वडील वगैरे काही बोलत नाहीत का, की बाबा तुम्ही हे असं प्रत्येक गोष्टीला घरातच बसून मोठा मुलगा घरातला करता धरता 30 वर्षाच्या, हातपाय ज्याचे व्यवस्थित आहेत, तो घरात काही काम करत नाही, घरात बसून फक्त आईच्या बायकोच्या मुलांच्या भोवती असतो, बायकांमध्ये घुटमळत असतो. ते काय बोलत नाही की बाबा काम धंद्याला जा, पैसा कमव, थोडं इज्जतीचं आयुष्य जग वगैरे, असा बायलागत घरात पडीक राहू नको. कसं काय बोलत नाहीत बरं? त्यांना पण कसं बरं वाटत असेल का हे सगळं बघून? शेवटी काय हो, एकदा काय लोकांना खोऱ्याने पैसा ओढायची सवय लागली ना, ते तरी काय बोलणार ना. शेवटी काय, बायको काय आणि कोण काय, बायको बघा आणि पैसा कमवा, म्हणजे मला मिळवून द्यावं, माझी बघा आणि मजा घ्या असं. ते काही काही बायका असतात बघा, ज्यांना थोडक्यात सगळं चांगलं चालू असताना थोडक्यात घाण करायची सवय असते. तसंच काहीतरी ह्या कोंबडीचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, पॉझिटिव्ह वातावरण निगेटिव्ह कसं करून टाकायचं नाही हे हिला चांगलं माहिती आहे. आणि हा मंद माणूस पण काही बोलत नाही. म्हणजे बायको नाटकं करते, रडते तर रड, मोबाईल बाजूला ठेवून त्या मुलीला घ्यायचं किंवा तिला शांत करायचं नाही, किंवा बायकोला थोडासा वेळ द्यायचा, बाबा तिला म्हणायचं मुलीला माझ्याकडे दे, मी सांभाळते, तू थोडंसं एकटी शांत बस, तू थोडंसं 4 बायकांमध्ये मिसळ, एन्जॉय कर, नाही 10 मिनटं एक छोटीशी झोप घे, म्हणजे तुला बरं वाटेल. पण नाही, बायको रडतीये, तिच्यावर जाऊन कॅमेरा फोकस करायचा, मुलगी रडतीये, मुलीवर जाऊन कॅमेरा फोकस करायचा. पण तो मोबाईल बाजूला ठेवून मुलीला शांत करायचं, तिला बघायचं काय दुखतंय, काय त्रास होतोय, किंवा बायकोला म्हणायचं हे असं रडणं बरं आहे का, हे नाही सांगायचं. उद्या जर समजा ह्याच्या घरात कोणी तडफडत असेल, मरत असेल, ह्याच्यासमोर कोणी रडत असेल ना, तर हा व्लॉग बनवेल. असं नाही की बाबा तिथे जाऊन त्या बायकोची किंवा माणसाची मदत करेल, असं नाही. आता ठीक आहे, घरामध्ये काम असेल, लग्न घरे एखादा, आता शिवाय ती प्रेग्नेंट पण आहे, थकवा जाणवत असेल, मूड स्विंग्स होत असतील, त्याच्यामुळे तिला येत असेल. कारण आता प्रेग्नन्सीमध्ये बायकांचे अचानक रडू येतं, खूप साऱ्या कंडिशन्स असतात, खूप गोष्टी अप्स अँड डाऊन्स होत असतात, त्याच्यामुळे तिला येत असेल रडू, थकवा जाणवत असेल, सगळे प्रॉब्लेम्स येत असतात. म्हणून तिला थोडासा वेळ द्यायचा ना. पण इथे पण मोठा घपला आहे. ह्या कोंबडीला आहे ना, फक्त काम करायला किंवा घरात 4 माणसं जमली ना, तेव्हाच हिला रडू येतं, सगळे प्रॉब्लेम्स येतात. पण प्रमोशन करायच्या वेळी ना, किंवा कुठलं मेकअप प्रॉडक्टचं वस्तूचं प्रमोशन करायचं असतं ना, तेव्हा बघा हिचा चेहरा कसा पटकन खुलतो म्हणजे अगदी टवटवीत तेजच येऊन जातं. बाकी इतर वेळी पार मरगळलेली असते. म्हणजे कुठल्याही अँगलनी आहे ना, ती तेव्हा वाटतच नाही की बाबा हिच्या चेहऱ्यावरती थकवा आहे किंवा ही रडतीये म्हणून. म्हणजे काम करायच्या वेळेसच ह्या बाईला रडू येतं, थकवा जाणवतो, पोटातच दुखतं, हेच होतं तेच होतं. प्रमोशन करायच्या वेळी कसं काय नाही हो, एकदम पार टवटवीत फुलपाखरागत उडत असते. आणि लोक हिला म्हणतात ताई तू खूप क्यूट दिसते. कुठल्या अँगलने हे लोकांना क्यूट वाटते मला तर कळतच नाही. सतत आपलं 12 महिने 13 काळ तोंडावरती दुष्काळ पडलेला असतो हिच्या, आणि इकडे तिकडे आपले चिंदे एकीकडे आणि झिंजे एकीकडे पारद्यागत फिरत असते आणि म्हणे क्यूट दिसते. स्वतःला काय म्हणते, आयशा जुले का समजते का गं? आणि लोक पण कॉमेंट करतात म्हणे क्यूट हट, म्हणे क्यूट. याला क्यूट नावाची सुद्धा तुम्ही बदनामी करताय. उगाचच क्यूट म्हणायचं तुम्हाला अर्थ तरी कळतो का? आता मंडळी बघा, मूव्हीजमध्ये सिरियलमध्ये कसं असतं माहिती आहे का, मोठी जाऊ कशी कुचकट आहे, मोठी जाऊ कशी खडूस आहे, मोठी जाऊ कशी निगेटिव्ह आहे, ते कॅरेक्टर असतं ना,
ते कॅरेक्टर ही स्वतः आहे असं ह्या कोंबडीनं अगदी प्रूफ केलं आहे. म्हणजे बघा, दुसऱ्याची लाईमलाईट कशी आपल्याकडे खेचून घ्यायची हे हिला चांगलं जमतं. आता ह्या कोंबडीच्या धीराचं लग्न होतं हां, म्हणजे फक्त लग्न नाही तर लग्नाशी रिलेटेड व्लॉग वगैरे येत होते. आता 6 महिने झाले लग्नाशी रिलेटेड सगळे व्लॉग येत होते, पण त्या सगळ्या व्लॉगमध्ये ती नवरी नवरदेव कुठे दिसलाच नाही. म्हणजे चला 2 सेकंदापेक्षा जास्त तो नवरदेवसुद्धा दिसला नाही. नवरीचं चला समजू शकतो आपण की नवरी मुलींना वगैरे एवढं रिव्हील करत नाही, नवरी दुसऱ्या घरी असू शकते. पण नवरदेवाचं काय, नवरदेव तो ह्यांच्या घरातच होता ना, हिचा धीरच होता ना, तो पण दिसला नाही. सगळ्या लग्नात हा फक्त डोमकावळा ह्याच्या बायकोच्या थोबडावरती कॅमेरा घेऊनच होता. म्हणजे अजून जरा ही उजवी असती ना ही कोंबडी, ह्या तर बाबा कुत्र्याचा पट्टा घेऊन तिच्या मागच फिरला असता, म्हणजे स्वतः गळ्यात घालून फिरला असता. मैं अपनी बीवी का गुलाम, मैं अपनी बीवी का गुलाम असं. आणि काय तो लग्नात लेहंगा घातलाय आणि काय तो मेकअप केला ग कोंबडे. लेकरं सांभाळता येत नाहीत आणि दुखतं ना तुझं लेकरं सांभाळताना, हे करताना ते करताना, काम करताना तुला रडू येतं. आणि आपलं खुळ्यागत लग्नात नाचताना, मेकअप करताना, रील बनवताना कुठं जातात ग तुझी सगळी नाटकं. तुला रडू येत नाही, दुखत नाही वगैरे काही नाही होत, ड्रामेबाज कुठली. ह्या बाईने ना सगळी त्या नवरीची लाईमलाईट खाऊन टाकली. म्हणजे कसं, स्वतः एवढा मोठा अंगापेक्षा बोंगा करून लेहंगा घातला, स्वतः टोपलभर मेकअप केलाय, इकडं तिकडं पार्लरमध्ये जाऊन थापून आले, केसाला गजरे बिजरे सगळं लावलंय. काही पण असू दे, पण ते खोटे असू खरं असू सगळं स्वतः केले. विग वगैरे लावलं, एक्स्ट्रा एक्सटेन्शन्स लावलेत केसांचे, स्वतः केले. तो डोमकावळा स्वतः पण सफारी बिपारी घालून बसलाय. आणि ती नवरी एकदम साधी साडी घालून बसली आहे. त्या नवरदेवाला पण एकदम 3 पीस दिला. म्हणजे कितीही सिंपल त्या नवरीचे कपडे, आणि स्वतः मात्र लाली पुत्रा थापून बसली. शेवटी ती नवी नवरी घरात यायची होती का तुला घरात आणायची होती? म्हणजे तू दाखवलंस ना जाऊ किती कुचकी असते, काय असते. शेवटी ती नवरी घरी यायच्या आधी तू तुझा बावळटपणा, कुचकटपणा, जाऊ कशी खडूस असते हे दाखवलंसच. काय ग, तू तर लयच पुढची निघालीस. लोकांना तर लय वाटत होतं की तू अशीच एकदम साधी सिंपल आहेस, भोळी आहेस, क्यूट आहेस. तू तर 1 नंबरची 12ची निघालीस. खूप मासूम बनण्याचं आव आणतेस आणि तिकडे असं वागतेस. आली मोठी जाऊ म्हणून घेणारी. आधी स्वतः मोठी हो, वयाने नाही, शरीराने नाही, डोक्याने मोठी हो. फक्त शरीराने वाढत चालली आणि चालली 4 लेकरं द्यायला. आली मोठी बेअक्कल. स्वतः मात्र अकलीचे वांदे आणि चाललेत लोकांना मोठी जावयाचा मान घ्यायला. आणि काय रे बेअक्कल डोमकावळ्या, हां, त्या कोंबडीच्या ना पाय घसरला होता मागे, तर त्याच्यावर एवढे 20-20, 25-25 मिनिटाचे 10-15 व्लॉग बनवून टाकलेस. माझ्या बाळाचं काय होईल, माझं बाळ वाचेल की नाही, माझ्या बाळाचं असं, माझं बाळ गेलं, माझं बाळ असं तसं, असं व्लॉग बनवून बोंबा मारत होतास. आणि आता पार ते पागलला घेऊन एवढं उड्या मारतोयस, नाचतोयस, बोंबलतोयस, ठुमकतोयस, रील बनवतोयस. तेव्हा काय होत नव्हतं का रे तुझ्या बाळाला? हां, हे सगळं करतोय. प्रेग्नेन्सी तुमची खरीच आहे का उगाच नाटक करताय, फेकड्यागत फेकताय व्ह्यूज बनवण्यासाठी? काय तसले धंदे लावलेत. म्हणजे जरा पाय घसरला तर तुमच्या बाळाला पार तुम्ही पोचवलंच होतं, जे अजून जन्माला पण आलं नव्हतं. आणि आता तुझी बायको पार असली खुळ्यागत नाचत होती, उड्या मारत होती एवढ्या वरातीमध्ये, पार ते दुसऱ्या बाळाला असं कडेवर घेतले आणि स्वतः नाचतीये. तेव्हा तुझ्या बाळाला काही त्रास होत नव्हता का? आणि म्हणे माझ्या बाळाचं काय होतं. म्हणजे किती ते नाटकं. स्वतः मोठे व्हा रे बाबा, स्वतः मोठे व्हा. आणि चालले 4 पिल्लं द्यायला. त्या डोमकावळ्याला तर ना बाबा ती 7 जन्मात बायको भेटलीच नव्हती. काळातून उठल्यागत आपला बायको करत असतो. जरा इकडे पण लक्ष दे. ती माऊली आहे ना म्हणून आज तू असली छपरीगिरी करतोयस. तिच्यामुळे ना तुझं आज हे सगळं ती बर्दाश्त करतीये. बिनउपकारी जातीचा माणूस तू. बायकोचे उपकार, बायकोचे पार मारायला लागला तिच्यासाठी. जरा आईच्या उपकाराची जाणीव ठेव. आला मोठा शहाणा. याला तुझ्यासारखं आमच्या घरात जास्त ना मी तर 2 कांठळ्या ठेवून दिल्या असं म्हटलं असं, निघ काशी कर तुझी तिकडं. असले तुझ्यासारखे नालायक लोकांना नकोच आहेत. आणि यूट्यूबवरती तुझ्यासारख्या लोकांमुळे आम्हाला तर काय काय बघायला लागतं काय माहिती. कधी बंद व्हायचं ते सगळं. ते बंद कर, ते सगळं छपरीपणा चालवलं. कामधंदा कर कुठंतरी. तुला तर तुझ्याकडे बघून तर वाटत नाही की शिक्षण तर काहीतरी केली असतील. JCB चालव, नाही तर खड्डे खणत बस कुठंतरी. आला मोठा शहाणा व्लॉगिंग दाखवायला. बंद कर यार, नको करूस.